नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे आणि अखेर बरेच विद्यार्थी याची वाट पाहत होते. शेवटी न्यायालयाने या ठिकाणी ऑफिशियल अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली. तर संपूर्ण माहिती आणि अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल, तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे नवीन पॅटर्ननुसार आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2012 ते 2026 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असून 16,000पेक्षा जास्त प्रश्न इथे समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता, किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण ऑफिशियल नोटीसवर आलेलो आहोत. हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे, इट्स बेंचेस अँड नागपूर अँड औरंगाबाद. म्हणजे या ठिकाणी 3 खंडपीठांसाठी भरती आली होती. म्हणजे मुंबईसाठी तर आलीच होती, त्यासोबतच आपल्याला नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठासाठी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कधी जाहिरात निघाली होती तर 8 डिसेंबर 2025ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये क्लर्क नावाचं पद होतं. आता डायरेक्ट आपण मुद्द्यावर येऊया. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय? विथ रेफरन्स टू द अबोव, इट्स हिअर बी इन्फॉर्म दॅट द टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की यामध्ये दोन म्हणजे एक जी आहे शिपाईसाठी भरती झाली होती आणि दुसरी म्हणजे क्लर्कसाठी भरती झाली होती. तर क्लर्क संदर्भात निकाल ऑलरेडी जाहीर करण्यात आलेला आहे, कट ऑफ सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे आणि आता त्यांचं टायपिंगचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं. लास्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या होत्या की शिपाईचा रिझल्ट कधी लागणार. तर त्यापूर्वीच मी तुम्हाला कल्पना दिली होती की शिपाईचा निकाल लागण्यापूर्वीच या ठिकाणी स्किल टेस्ट होऊ शकते, कारण की जी लिपिक आहे त्यांची प्रक्रिया कंप्लीट करून नंतर शिपाई या पदाकडे पाहिल्या जाईल, असा न्यायालयाचा या ठिकाणी कल आपल्याला दिसतो. तर यामध्ये महत्त्वाचं काय, 16 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी शेड्यूल केलेली आहे. म्हणजे जो काही रविवार आहे 16 ऑगस्टचा, त्या दिवशी तुमची टायपिंगची स्किल टेस्ट इथे होणार आहे. आणि सेंटर कोणतं आहे तर इथे पहा, सीट नंबर आहे, त्यानंतर आय डी आहे, रजिस्ट्रेशन, नंतर विद्यार्थ्याचं नाव आहे, इस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय, आणि सर्वात शेवटी आहे डिस्ट्रिक्ट ऑफ टायपिंग टेस्ट सेंटर, म्हणजे जिल्हा कोणता आहे तुमचा ते सुद्धा इथे त्यांनी मेन्शन केलं की कोणत्या ठिकाणी तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे. म्हणून जर तुम्ही लिपिक या पदासाठी फॉर्म भरलेला असेल आणि तुम्ही जर स्किल टेस्टसाठी पात्र झालेले असाल तर नक्कीच ही लिस्ट पाहू शकता. यामध्ये तुमचं नाव चेक करा आणि तुमचा जिल्हा चेक करा की कोणत्या ठिकाणी तुमची परीक्षा होत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जर तुम्ही पाहिली तर 220 पानांची एकूण लिस्ट आहे. यामध्ये अगोदर मुंबई आहे, त्यानंतर खाली जर तुम्ही आले तर तुम्हाला ठाणे दिसणार आहे, नंतर पुणे आहे. म्हणजे विविध जिल्ह्याच्या ठिकाणी इथे त्यांनी स्किल टेस्ट आयोजित केलेली आपल्याला दिसते. तर तुम्ही जर स्किल टेस्टसाठी पात्र असाल तर नक्कीच या लिस्टमधून तुमचं नाव चेक करा, कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट आहे तेही तुम्ही चेक करा. आणि सर्व गोष्टी यामध्ये त्यांनी मेन्शन केलेल्या आहेतच. 16 ऑगस्टला म्हणजे येणाऱ्या रविवारी या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट होणार आहे. म्हणजे हा रविवार गेला की पुढच्या रविवारी आपण त्याला म्हणू शकतो. तर साधारणतः खूप कमी दिवस आता आपल्याकडे राहिलेले आहेत. जवळपास स्किल टेस्ट झाली की त्याच्यानंतर तुम्हाला शिपाईचा निकाल सुद्धा लागलेला दिसू शकतो. बरेच विद्यार्थी शिपाईसाठी वेट करताय. किमान शिपाईचा कट ऑफ तरी न्यायालयाने जाहीर करायला पाहिजे होता, कारण की विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहत आहेत ती म्हणजे निकालाची. तर सध्या त्यांनी जी काही क्लर्क हे पद होतं या पदाची स्किल टेस्ट बाबतची माहिती दिलेली आहे आणि आगामी काळात लवकरच आपल्याला इतर माहिती सुद्धा प्रसिद्ध होईल. दिनांक जर तुम्ही पाहिली तर 5 ऑगस्टला ही नोटीस आलेली आहे, म्हणजे कालच नोटीस आली. यामध्ये टोटल कॅन्डिडेट जर पाहिले तर 11,617 कॅन्डिडेटचा उल्लेख या ठिकाणी लिस्टमध्ये आपल्याला दिसतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण इथे जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे आणि अखेर बरेच विद्यार्थी याची वाट पाहत होते. शेवटी न्यायालयाने या ठिकाणी ऑफिशियल अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली. तर संपूर्ण माहिती आणि अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात.
त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल, तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे नवीन पॅटर्ननुसार आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2012 ते 2026 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असून 16,000पेक्षा जास्त प्रश्न इथे समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण ऑफिशियल नोटीसवर आलेलो आहोत. हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे, इट्स बेंचेस अँड नागपूर अँड औरंगाबाद. म्हणजे या ठिकाणी 3 खंडपीठांसाठी भरती आली होती. म्हणजे मुंबईसाठी तर आलीच होती, त्यासोबतच आपल्याला नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठासाठी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कधी जाहिरात निघाली होती तर 8 डिसेंबर 2025ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये क्लर्क नावाचं पद होतं. आता डायरेक्ट आपण मुद्द्यावर येऊया. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, विथ रेफरन्स टू द अबोव इट्स हिअर बी इन्फॉर्म दॅट द टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की यामध्ये दोन म्हणजे एक जी आहे शिपाईसाठी भरती झाली होती आणि दुसरी म्हणजे क्लर्कसाठी भरती झाली होती. तर क्लर्क संदर्भात निकाल ऑलरेडी जाहीर करण्यात आलेला आहे, कट ऑफ सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे आणि आता त्यांचं टायपिंगचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं. लास्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या होत्या की शिपाईचा रिझल्ट कधी लागणार. तर त्यापूर्वीच मी तुम्हाला कल्पना दिली होती की शिपाईचा निकाल लागण्यापूर्वीच या ठिकाणी स्किल टेस्ट होऊ शकते, कारण की जी लिपिक आहे त्यांची प्रक्रिया कंप्लीट करून नंतर शिपाई या पदाकडे पाहिल्या जाईल, असा न्यायालयाचा या ठिकाणी कल आपल्याला दिसतो. तर यामध्ये महत्त्वाचं काय, 16 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी शेड्यूल केलेली आहे. म्हणजे जो काही रविवार आहे 16 ऑगस्टचा, त्या दिवशी तुमची टायपिंगची स्किल टेस्ट इथे होणार आहे. आणि सेंटर कोणतं आहे तर इथे पहा, सीट नंबर आहे, त्यानंतर ID आहे, रजिस्ट्रेशन, नंतर विद्यार्थ्याचं नाव आहे, इस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय आणि सर्वात शेवटी आहे डिस्ट्रिक्ट ऑफ टायपिंग टेस्ट सेंटर, म्हणजे जिल्हा कोणता आहे तुमचा ते सुद्धा इथे त्यांनी मेन्शन केलं की कोणत्या ठिकाणी तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे. म्हणून जर तुम्ही लिपिक या पदासाठी फॉर्म भरलेला असेल आणि तुम्ही जर स्किल टेस्टसाठी पात्र झालेले असाल तर नक्कीच ही लिस्ट पाहू शकता. यामध्ये तुमचं नाव चेक करा आणि तुमचा जिल्हा चेक करा की कोणत्या ठिकाणी तुमची परीक्षा होत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जर तुम्ही पाहिली तर 220 पानांची एकूण लिस्ट आहे. यामध्ये अगोदर मुंबई आहे, त्यानंतर खाली जर तुम्ही आले तर तुम्हाला ठाणे दिसणार आहे, नंतर पुणे आहे, म्हणजे विविध जिल्ह्याच्या ठिकाणी इथे त्यांनी स्किल टेस्ट आयोजित केलेली आपल्याला दिसते. तर तुम्ही जर स्किल टेस्टसाठी पात्र असाल तर नक्कीच या लिस्टमधून तुमचं नाव चेक करा, कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट आहे तेही तुम्ही चेक करा आणि सर्व गोष्टी यामध्ये त्यांनी मेन्शन केलेल्या आहेतच. 16 ऑगस्टला म्हणजे येणाऱ्या रविवारी या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट होणार आहे. म्हणजे हा रविवार गेला की पुढच्या रविवारी आपण त्याला म्हणू शकतो. तर साधारणतः खूप कमी दिवस आता आपल्याकडे राहिलेले आहेत. जवळपास स्किल टेस्ट झाली की त्याच्यानंतर तुम्हाला शिपाईचा निकालसुद्धा लागलेला दिसू शकतो. बरेच विद्यार्थी शिपाईसाठी वेट करताय. किमान शिपाईचा कट ऑफ तरी न्यायालयाने जाहीर करायला पाहिजे होता, कारण की विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहत आहेत ती म्हणजे निकालाची. तर सध्या त्यांनी जी काही क्लर्क हे पद होतं या पदाची स्किल टेस्ट बाबतची माहिती दिलेली आहे आणि आगामी काळात लवकरच आपल्याला इतर माहिती सुद्धा प्रसिद्ध होईल. दिनांक जर तुम्ही पाहिली तर 5 ऑगस्टला ही नोटीस आलेली आहे, म्हणजे कालच नोटीस आली. यामध्ये टोटल कॅन्डिडेट जर पाहिले तर 11,617 कॅन्डिडेटचा उल्लेख या ठिकाणी लिस्टमध्ये आपल्याला दिसतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण इथे जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.